नमस्कार. मी डॉक्टर नेहा मेहर, हेडेक मायग्रेन स्पेशलिस्ट. आज आपल्यासाठी विषय जो आणला आहे मी, तो आहे वेदर चेंजेस अँड मायग्रेन. वेदर चेंजेस हा विषय मी आज का डिस्कस करते? द रिझन बिंग सध्याचं आपलं वेदर खूप अनप्रेडिक्टेबल झालं आहे. अचानक कधीतरी थोडासा पाऊस पडतो, मध्येच खूप ऊन येतं, पण अदरवाईज खूप क्लाउडी वेदर असतं आणि त्याच्यामुळे दमट वातावरण तयार होतं. हेच तिन्ही पण आपल्या मायग्रेनसाठी खूप ट्रिगरच आहेत. ह्याच्यामुळे मायग्रेनर्सला विचारा की त्यांचा हेडेक किती वाईट प्रकारे ट्रिगर होतो. त्यांना मायग्रेनचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात येतो. आता आपल्याला माहिती आहे की उन्हाळा किंवा प्रचंड ऊन लागलं किंवा खूप हीट वाढली की मायग्रेन ट्रिगर होतो. बट सिमिलरली जेव्हा खूप दमट क्लाउडी वातावरण निर्माण होतं, तेव्हा लगेच मायग्रेनर्सला कळतं बेटर देन एनी वेदरमन ऍक्च्युली की मायग्रेन त्यांना ट्रिगर झाला म्हणजे क्लाउडी वेदर क्रिएट झालं आहे आणि बाहेरचं ह्युमिड प्रेशर वाढत चाललं आहे. द एअर प्रेशर, बॅरोमेट्रिक प्रेशर ज्याला आपण म्हणतो, ते हाय होतं अशा वेळेस. आणि ते हाय झाल्यामुळे आपल्या ब्लड वेसल्स, ज्या मेंदूच्या ब्लड वेसल्स आहे, रक्तवाहिन्या आहे, त्यांच्यामध्ये काही चेंजेस होतात आणि आपला मायग्रेन खूप प्रचंड प्रमाणात ट्रिगर होतो. आणि अनफॉर्च्युनेटली इट इज अन अनअवॉइडेबल ट्रिगर. इन्क्रीज इन बॅरोमेट्रिक प्रेशर हे तुम्ही कुठल्याही प्रकारे कंट्रोल करू शकत नाही. उन्हाळ्यात तुम्ही उन्हापासून प्रोटेक्शन घेऊ शकता, स्वतःला थंड ठेवू शकता, पाणी व्यवस्थित पिऊन स्वतःला हायड्रेट करू शकता. बट दिस ह्युमिड वेदर कॅन नॉट बी अवॉइडेड इन एनी सर्कमस्टान्स. बट त्याच्यासाठी काही सर्टन गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला आपला मायग्रेनचा अटॅक अवॉइड करता येऊ शकतो. सो थिंग्स लाईक टू अवॉइड चेंज इन एअर प्रेशर. जर तुम्हाला खूप त्रास होत असेल तर आपल्या कानामध्ये कापसाचे गोळे घालू शकता तुम्ही. छोटे कॉटन बॉल्स करून कानामध्ये ठेवायचे अशा वेळेस. त्याच्या व्यतिरिक्त ऑफकोर्स कीप युअर सेल्फ हायड्रेटेड ॲज वेल, कारण बॉडीमध्ये वॉटर रिटेन्शन होतं जर तुम्ही स्वतःला हायड्रेट नाही ठेवलं तर. दीज आर जस्ट स्मॉल टू चेंजेस. आणि अदरवाईज जेव्हा प्रोफायलॅक्टिक मेडिकेशन्स आपण घेतो मायग्रेनसाठी, इट हेल्प्स फाईट द ट्रिगर अँड सर्कल. थँक्यू.